या लेक्चरला आपण घेणार आहोत रँक ऑफ मॅट्रिक्स. न्यू टॉपिक. पॉझिटिव्ह इंटीजर आर is said to be rank of a non-zero matrix A if there exists at least one non-zero minor of order R and every minor of order R plus 1 is 0 and it is denoted by rho of A. Rank of A is denoted by rho of A. Now, in the minor means nothing but it's a submatrix of order R. So determinant of submatrix of my order R is non-zero, and every matrix submatrix of order R plus 1 has determinant 0. If such a R exists, then with that this R is nothing but rank of matrix and it is denoted by rho of A. A matrix A of rank R can be reduced to the form of IR or IR0, that is a row matrix. IR0 is a column matrix, or IR0000, and this bifinite sequence of elementary transformation is called as normal form or canonical form. This form of this matrix is known as normal form of a matrix or canonical form of matrix. But what are the elementary transformation? There are three elementary transformation: three row matrices and three column matrices. We have already studied this 12th science also. So reduce, we can see this by example. Reduce the following matrix to the normal form, canonical form, and determine its rank. Okay, what is the given matrix? A matrix A is given 1 2 3 4 5 3 4 5 and 6 8 10. या मॅट्रिक्सला आपल्याला कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं आहे आणि रँक करायची. आता कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करताना आपल्याला तीन इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय येतात? पहिलं इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, तर कुठलेही दोन रो आपण इंटरचेंज करू शकतो. पहिला रो दुसरा रोशी इंटरचेंज करू शकतो, पहिला रो तिसऱ्या रोशी कुठलेही दोन रो इंटरचेंज करू शकतो. चेंजिंग ऑफ टू रो कॅन बी रिटन आर आय जे. आर आय जे मीन्स आयथ रो आणि जेथ रोचा आपल्याला इंटरचेंज करता येतं. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन इज एखाद्या रोला एखाद्या इंटिजरने आपण मल्टिप्लाय करू शकतो किंवा एखाद्या नंबरने आपण मल्टिप्लाय करू शकतो. दॅट इज नथिंग बट सेकंड रो ऑपरेशन. अँड थर्ड वन, एखाद्या रो मध्ये दुसऱ्या रोला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण ऍड करू शकतो. दॅट इज द थर्ड रो ऑपरेशन. Similarly, these three operation is also applied for column also. So we can change the two columns also. एखाद्या कॉलम मध्ये आपण एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करू शकतो आणि एका कॉलम मध्ये दुसरा कॉलम ऍड सुद्धा करू शकतो. सो दीज आर दी थ्री रो ऑपरेशन्स आणि थ्री कॉलम ऑपरेशन्स. हे थ्री रो ऑपरेशन आणि थ्री कॉलम ऑपरेशन्स यूज करून आपल्याला हा मॅट्रिक्स कॅनोनिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कॅनोनिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना काय करता येईल? आधी जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो लिहून घ्यायचा. सपोज गिवन मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 and 6 8 10. जर ही पहिली एंट्री A11 नसेल तर तिला आधी 1 करायची. बट दिलेली एंट्री 1 आहे. ऑलरेडी गिव्हन मॅट्रिक्स मध्ये ही एंट्री 1 आहे, त्यामुळे आपल्याला इथं ऑपरेशन करायची गरज नाही. इथे ऑलरेडी 1 आहे. इथं 1 आणल्यानंतर आपल्याला ह्या 1च्या खाली ज्या एंट्री आहेत A21 आणि A31 ह्या दोघं एंट्री 0 करायचे. आता त्या 0 कशा करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता ही एंट्री 1 आहे, आता ही एंट्री आपल्याला 0 करायची. हा रो वापरून आपल्याला ही एंट्री 0 करता येईल. कारण ह्या पहिल्या रो मध्ये 1 आहे, तर ह्या इथं 3च्या प्लेसला आपल्याला 0 करायचं आहे. 3 मधून 3 मायनस केलं तर आपल्याला 0 मिळेल. सो 3 minus 3 into 1, that's the 3 into first row. There's the R2 minus second row. Second row R2. R2 means nothing but second row. Row 2. R2 is denoted by row 2. That is second row R2 minus 3 into R1. जर आपण घेतलं, जे ह्या सेकंड रो मधून पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि तो पहिला रो मायनस करायचा आहे. जे 3
-3 × 1. त्याचप्रमाणे सर्व एंट्रीला करायचंय. तर इथं आपल्याला 0 मिळेल. आता थर्ड एंट्रीला 0 करायचंय तर काय करावं लागेल? R3 - 6 × R1 म्हणजे 6 - 6 0 होईल. जेव्हा आपण हे दोघं ऑपरेशन करू तेव्हा सपोज आता आपल्याला हे ऑपरेशन करायचे आहेत. सो मिळणारा मॅट्रिक्स सिमिलर. दिस इज द नोटेशन फॉर सिमिलर. सिमिलर टू पहिलं रो मध्ये आपण काही चेंज करत नाही. चेंज करतोय सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये. सो R2 - 3 × R1 आणि R3 सो पहिला रो ॲज इट इज लिहून घ्या. 1 2 3 फर्स्ट रो. नाव सेकंड रो मध्ये आपण काय करतोय? सेकंड रो -3 × R1. सो 3 मायनस पहिल्या रोच्या एंट्रीला 3 ने मल्टिप्लाय करा. 1 × 3 आणि ह्या सेकंड रोच्या एंट्री मधून मायनस करा. सो 3 - 3 दॅट इज नथिंग बट 0. आता या सेकंड रोचं हे 4. ही एंट्री 4. 4 मायनस आता पहिल्या रोच्या एंट्रीला 3 ने मल्टिप्लाय करा. 4 - 3 × 2. 4 - 3 × 2 means 4 - 6 that is -2. Here we get -2. 5 - 3 × 3. 5 - 9 that is -4. So here we get second row. Similarly for third row. Third row काय दिलंय? थर्ड रो मधून पहिल्या रोच्या एंट्रीला 6 ने मल्टिप्लाय करायचं आणि ती एंट्री मायनस करायची. आता 6 - 6 × 1 that is 0. 8 - 6 × 2 that is 8 - 12 that is -4. 10 - 6 × 3 that is 10 - 18 that is -10. Here we get the matrix with these entries. Okay. Now आतापर्यंत आपल्याला इथं 1 मिळाला, इथं 0 मिळाला. आपल्याला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. नंतर आता आपल्याला काय करता येईल? ह्या दोघं एंट्रीज या 2 आणि 3 इथं 1 आहे. या 1च्या खाली आपल्याला 0 मिळाले. त्या 1च्या पुढच्या सर्व एंट्रीज 0 करायच्या. हा 2 0 करायचा, हा 3 0 करायचा आहे. आता हा 2 0 करताना आणि हा 3 0 करताना एक खबरदारी घ्यायची आहे की हे जे आलेले 0 0 आहेत ते जायला नको. म्हणून यूज करायचं ऑलवेज कॉलम ऑपरेशन्स. इथं 2 0 करण्यासाठी काय करता येईल? C2 - 2 × C1. C2 - 2 × C1 म्हणजे 2 - 2 × 1 that is 0. Similarly, C3 - 3 × C1. So here we get पहिला कॉलम एज इट इज, कारण पहिल्या कॉलममध्ये आपण चेंज करत नाही. सो C2 - 2 × C1 दॅट इज 2 - 2. हिअर वी गेट 0. इथे 0 असल्यामुळे ह्या एंट्रीज एज इट इज राहतील -2 -4. आणि थर्ड कॉलम मधून आपण सुद्धा C3 - 3 × -3 × C1. So 3 - 3 here we get 0. या एंट्री एज इट इज राहतील -4 -8. नाव नेक्स्ट आता इथं आपल्याला 1 मिळाला, इथं 0 0 मिळाला, इथं सुद्धा 0 0 मिळाला. नेक्स्ट टाइमला आपल्याला ही जी एंट्री आहे A to 2 इथं 1 मिळायचंय. इथं 1 कसा घेता येईल? याला डायरेक्टली -1 हाफने मल्टिप्लाय करा. -1 हाफ ऑफ R2. -1 हाफ R2 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? हे ॲज इट इज 1 0 0. R2 मध्ये आपण चेंज करतोय. -1 हाफने सेकंड रोला मल्टिप्लाय करतोय. 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0च राहील. -2 ला -1 हाफने मल्टिप्लाय केलं तर 1 येईल. -4 ला -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येईल. सो सेकंड रो बिकम्स 0 1 2. थर्ड रो ॲज इट इज. आपण पहिल्या आणि थर्ड रो मध्ये काही चेंज केले नाही, त्यामुळे ते पहिल्या आणि थर्ड रो ॲज इट इज राहायचे. नंतर पुन्हा तीच प्रोसिजर. इथं 1 मिळाल्यानंतर त्याच्या खालच्या जो एंट्री आहे तिला 0 मिळायची. नेक्स्ट स्टेपला इथं 0 मिळवायचं. आता आपल्याला इथं 0 करायचं. इथं 0 कसा मिळेल? -4 मध्ये प्लस 4 केल्यानंतर 0 मिळेल. सो R3 + 4 × R2. R3 + 4 × R2. सो वी गेट 1 0 0 0 1 2. सेकंड पहिला आणि सेकंड रो ॲज इट इज. थर्ड रो मध्ये 4 × R2 करायचं आहे. 4 हा 0 असल्यामुळे हे चेंज होणार नाही. आता इथं 0 मिळेल आणि -8 + 4 × 8 that is here also 0 again. आता आपल्याला
इथं 0 मिळवायचं आहे या एंट्री. हे 0 कसं मिळेल? R2 कॉलम 2 वापरून. सो C3 minus 2 into C2 केल्यानंतर आपल्याला इथं 0 मिळेल. सो हिअर वी गेट द matrix becomes 0 1 0 0 0 1 0 and 0 0 0. आता इथं हा मॅट्रिक्स कसा आला? पहिला मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ रँक 2 1 0 0 1 आणि हे सर्व 0 0 आहेत. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 दॅट इज I2 0 0 0 आणि हा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ 2 मिळाला तर रँक ऑफ दिस इज नथिंग बट 2. समजलं रँक ऑफ मॅट्रिक्स कशी काढतात? की दिलेल्या मॅट्रिक्सला कॉलम ऑपरेशन्स आणि रो ऑपरेशन्स यूज करून रिड्यूस करायचं, त्याचा कॅनोनिकल फॉर्म करायचा आणि आपल्याला जो नॉन झिरो रोज मिळतील किंवा जी आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल दॅट इज त्याची ऑर्डर इज नथिंग बट रँक ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Reduce the following matrix to the normal form or canonical form and hence determine its rank where this A is given. First row contains 3, 2, 5, 7, 12. Second row contains 1, 1, 2, 3, 5. And third row contains 3, 3, 6, 9, 15. या मॅट्रिक्सला आपल्याला कॅनोनिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. प्रोसिजर सेम. इथं 1 नसेल तर इथं 1 आणायचा आधी. आता तो 1 कसा आणणार हे तुमच्यावर डिपेंड करतं. 1 आणण्यासाठी तुम्ही या 3 ला 1/3 ने मल्टिप्लाय करू शकतो ह्या रोला. पण जर 1/3 ने मल्टिप्लाय केलं तर ते सर्व क्वोशंट मध्ये येतील. हा तर 1 होईल, पण इथं 2/3 येईल, 5/3 येईल, 7/3 येईल, 12/3 येईल. मीन्स 12/3 मीन्स 4 येईल. पण इथं 2/3, 5/3, 7/3 हे सर्व क्वोशंट येतील आणि तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला फार जड जाईल. पण जेवढं सोप्या पद्धतीने 1 आणता येईल तेवढं सोप्या पद्धतीने आणायचे. आता इथं 1 दिसतोय तुम्हाला. हा 1 आपण वरती शिफ्ट करू शकतो बाय इंटरचेंजिंग द रोज. पहिला आणि सेकंड रो आपण इंटरचेंज करू शकतो. सो R12 दिस ऑपरेशन इज नथिंग बट चेंज द फर्स्ट अँड सेकंड रो. पहिला आणि दुसरा रो चेंज करायचं. पहिला रो बिकम्स सेकंड रो अँड सेकंड रो बिकम्स फर्स्ट रो. सो हा सेकंड रो आपण पहिल्या रोला घेतला 1 1 2 3 5 आणि हा पहिला रो सेकंड रोला घेतला 3 2 5 7 12. ओके, नाव आता पुढची स्टेप काय असते? इथं 0 आणि इथं 0 मिळवायचा. तो कसा मिळेल? R2 minus 3 into R1 and R3 minus 3 into R1. By doing this, we get first row as it is, and second row becomes 0, minus 1, minus 2, minus 3, and third row becomes 0, 0, 0, 0. आता इथं पुढची स्टेप काय असते आपली? इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0. हे सर्व 0. इथं 1च्या खाली 0, नंतर 1च्या पुढे सर्व 0 करायचे असतात. तर हे 0 कसे करणार? बाय युजिंग कॉलम ऑपरेशन्स. C2 मायनस C1 मिळाल्यानंतर 1 मायनस 1 0 मिळेल. C3 मायनस 2 C1 and C4 minus 3C1 and C5 minus 5C1. हे सर्व ऑपरेशन्स केल्यानंतर आपल्याला हे सर्व 0 मिळतील आणि हा कॉलम मध्ये 0 असल्यामुळे हा ऍज इट इज राहील. हा मॅट्रिक्स मिळेल. आता पुढची स्टेप काय असते? आपल्याला इथं 1 मिळतो, 1 घ्यायचा असतो. इथं 1 कसा येणार? डायरेक्टली -1 ने मल्टिप्लाय करून टाका ह्या रोला. -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा होईल 1 1 2 3. ओके, तर पुढच्या स्टेपला इथं 0 मिळवायचं असतं, पण तो ऑलरेडी 0 आहे. मग नंतर त्याच्या पुढच्या स्टेपला काय होतो? आपण इथं 0 मिळवतो. 1 2 3 हे 0 करायचे. कसे करणार? हा कॉलम वापरून C3 minus C2, C4 minus 2C2 and C5 minus 3C2. We get here 0, here 0, here 0. We get the matrix 0 1 0 0 1 0 0 1 आणि हे बाकीचे सर्व 0 0 होतील. Here we get the identity matrix of order 2 आणि बाकीचे सर्व 0 आहेत. So rank of this matrix is nothing but 2. Now next example. Third, reduce the following matrix to the normal form or canonical form and hence find its rank. This is a given matrix. सेम प्रोसिजर. जर 1 नसेल तर 1 आणून घ्या, पण ऑलरेडी इथं 1 आहे त्यामुळे आपल्याला 1 आणायची गरज नाही. फक्त पुढच्या स्टेपला काय करायचं? इथं 0 आणि इथं 0 करतं. कसं करणार? R2 minus R1
आणि नंतर R3 minus 2R1. So by performing these operations we get here 0. नेक्स्ट स्टेपला आपल्याला इथं 0, इथं 0, इथं 0 आणायचं आहे. काय करणार? सेम प्रोसिजर C2 minus 2C1, C3 minus 3C2 C1 and C4 minus 2C1. नंतर आपल्याला मिळेल इथं 0, इथं 0, इथं 0. आता पुन्हा आपल्याला इथं इथं 1 आणायचं आहे, पण इथं 0 येऊन गेलाय. इथं 1 आणण्यासाठी काय करणार? हा रो आणि हा रो इंटरचेंज करा आधी. So second row and third row interchange. R2 3 means interchanged second row and third row. So interchanging second row and third row we get this matrix. आता इथं आपल्याला 1 आणायचं आहे. इथं 1 आणण्यासाठी काय करणार? आपण 2 ने डिव्हाइड करू शकलो असतो, पण इथं 1 हाफ येईल, इथं 1 हाफ येईल. पण त्यापेक्षा हा हा कॉलम आणि हा कॉलम इंटरचेंज करा. सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. C2 3 means interchanging second column and third column. Second column becomes third column becomes second column. So we get this matrix. Okay. Now पुढची स्टेप काय असते आपली? इथं 1 आल्यानंतर इकडे 0 आणि इथं 0. हा 2 0 आणि हा 0 करायचा आहे. तो कसा करणार? C3 minus 2C2 and C4 minus C2. So we get here 0 and here 0. आता राहिला फक्त इथं पुढच्या स्टेपला काय करतो मग आपण? इथं 1 आणायचा. हे कॉलम जो डायगोनल एलिमेंट्स आहेत तिथं 1 आणायचे. त्याच्या खालचे सर्व एलिमेंट 0 करायचे. त्याच्या पुढचे सर्व एलिमेंट 0 करायचे. दिस इज द प्रोसिजर. ओके. नाव इथं 1 आणण्यासाठी आपल्याला हा कॉलम आणि हा कॉलम इंटरचेंज करावा लागेल. किंवा डायरेक्टली नाही केलं तरी इथं आपण 1 आणू शकतो. ह्या कॉलममध्ये बाय डिव्हायडिंग 1 हाफ टू धिस. सो वी गेट 1 हाफ मी मल्टिप्लाय केल्यानंतर याला 1 हाफने मल्टिप्लाय केल्यानंतर हा इथं 1 येईल. आता इंटरचेंज करा थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम. So interchanging 3 and 4 we get this 1 0 0 0 1 0 and 0 0 1 into 0 हा फोर्थ कॉलम 0 0 0. इथं आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला I3. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. सो I3 into 0 मिळाला. So rank of this matrix is nothing but 3. Similarly, this is the example 4. By performing the operations, we get the rank of this matrix is nothing but rank of this matrix is 3. And now this example 5, simple matrix A is equal to 1 2 3 3 2 1. We have to reduce this matrix into canonical form. By performing row operations and column operations, we get the rank of this matrix is nothing but 2. Up to this we have seen that the rank of a matrix. Next lecture आपण बघणार आहोत elementary matrix. These are some examples of rank of matrix. I hope you understand this topic. In next lecture we see that elementary matrix.